प्रिया काय करते ग? जेवलीस का? मी तुला ताट काढून ठेवलं होतं. हो ग हो, मी जेवले. तू कुठे गेली होती? मला तुला काहीतरी सांगायचं होतं. काय ग अभ्यास करू लागली होय ग? अगं हो, पप्पा भेटले नाही का तुला? नाही मी पप्पाला भेटूनच गेलते ना बाहेर. पप्पालाच पाठवलं होतं मला बाया पाहायला. आता आम्ही चालले शेतात तोट्या लावायला, तर बाया सांगून आले बाय. अगं मला ना कॉल आला होता इंटरव्ह्यू साठी. उद्या इंटरव्ह्यूला बोलवलंय, त्याची तयारी करू लागली मग मी. काय इंटरव्ह्यूचा कॉल आला होय का? वा 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 वा. उद्या जायचं आहे का इंटरव्ह्यूला? हो आई हो, उद्या जायचंय. त्याचाच अभ्यास करू लागले मी. अच्छा अच्छा, कर 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 कर, चांगला अभ्यास कर. हा, नोकरी लागलीच पाहिजे बरं का, पास झाली पाहिजे इंटरव्ह्यू मध्ये. हो ग आई, मी लागणारच आहे. बरं तू कर अभ्यास, मी चालले मग वावरात. पिंट्याला सांगून दे, पिंट्याला मी वावरात आहे म्हणून, बरं का? हो हो, जातो. हा मित्र, मोहले किती गुणाचं आहे पा. चला सगळ्या बाहेर सांगते मग ही खुशखबर. पुढल्या इंटरव्ह्यूचा कॉल आला म्हणून आता नोकरी लागणार आहे माझ्या प्रियाला. चला सगळं वेळा का जेवण थांबलो इथं. तुम्ही काय करा टाइमपास घरामध्ये. अगं प्रियाशी बोलत होते, प्रियाला मोठी खुशखबर सांगितली पाय. तर नाही काय खुशखबर आहे बघ. माहिती तिला इंटरव्ह्यूचा कॉल आला, तर आता उद्या इंटरव्ह्यू आहे पाय, आता नोकरीसाठी बँकेत. हा तर नाही वेगळीच खुशखबर आहे मग इथं. हा बाय बाय बाय. मग काय आता सगळं बॅच पोरगी लगे काय आता नोकरीला लागणार आहे. हा बाई प्रियालेच गुणाची बाई. पण ते असं कसं बाई, पण प्रियालेच गुणाची निघली बाई, लेच लगे. खरंच माय आता बाहेरून शिकून आले ना जर्मनीहून. मग कौन नाही गुणाची, एवढं शिक्षण झालं, इंग्लिश सारखं इंग्लिश बोलती मग. हो माय खरंच. बरं चला मग, आपल्याला बी टाइम हो राहिला, चला. कुठे तोट्या नाही आले, कुठं काही तोट्या दिसत नाही. आणि कौन सकाराम बोलत होती फाडफाडा म्हणून. माहिती तेच करतोय माणूस, काही मोठा नसल पलीकडे कुठं असं इथं नसलं तरी माणूस असायची फडाफडा करायला पाहिजे नुसतं. मी बसलेले गुड दिखवतोय माणसाला माय. आणि चला मग पलीकडे जाऊन बघू. इथं हाय पा तोट्या चांगल्याच बऱ्याच आहे हाय बाई इथं. चला बरं लावा पटापट, सगळ्या वावरात घेऊन नाही आपल्याला, झालं पाहिजे आजच्या आज. हा हा, वाका वाका. आणि पुढे कुठे बी कुठे सारखीचं बी? आलो मस्त तोंड घेऊन, पण बी कुठे? अरे हो हो, बी आहे ना, बी आहे इथं ठेवलेले बखरीत, मी आणते जाऊन. जा लवकर जा. सगळं काम आवडायचे बरं का. पटकन आधीच घेऊन यायचं बरं सोबत. आता टाइमपास नाही राहिला का आपला, पहा बरं. म्हणून सकाराम बोलते यायला, म्हणे की उगाच बोलते. घ्या हो, बी घ्या, धरा. जेवण लागत आहे याच्याकडून, पटापट घ्या आणि वाका खाली आपल्या ओटीत घ्या. चल मम्मीला तरी फोन करून बोलतो. रात्रीपासून बोलणं झालं नाही तिच्यासोबत. काय रे, काय करू लागला विकी? हा, काही नाही आई, बसलो असाच. काय काय करायचं होतं? काय काम धंदा काही पाहायचा ना, कुशाल गाडीवर हिंडतो नुसता. पेट्रोल टाकतो निघतो. काय काय काम करू बरं आता, तूच सांग काय काम करू? ती गाडी का तुला हिंडण्यासाठी घेतलं का रे आपण? गाईकून गाडी घेतली बाय, मी आता पैसे दिले गाईकून, आणि तो कुशाल गाडीवर हिंडतो इकडे तिकडे म्हणे. मग त्या एक बाई सांगत होती आपल्या गावातली की तुमचं पोरगा पोरीला घेऊन हिंडताय म्हणे गावात. कोण पोरगी रे ती? हा, कोण पोरगी? कुठे कोण आहे आई? कोणचं पण नका ऐका जाऊ असं तू येड्यावानी. अरे बाबू, आपण गरीब लोक आहे. आपलं 2 टायमाचं जेवण धरलं त्याच्यातच आपण खुश आहे. आणि ह्या पुरी गिरी काही गावातल्या पुरी पटवून गिटू नको बाबा तू, नाही तर बस देईन आपले लोक गावातले बाहेर काढून. नाही ना आई, असं काही होणार नाही. असं काही विचार करू नको तू. बरं बाबा, मग आता काय करायचं? आज सुट्टी होती ना तुला, चाल ना मग आम्हाला माझ्या संग. नाही ना आई, मला अभ्यास करायचा आहे मला. काम सांगितलं तर अभ्यास करायचा म्हणतो. इकडे तिकडेच गुंगाऱ्या मारत फिरत राहतो कधी पण. नाही ना, आज खरंच अभ्यास आहे ना. बरं ठीक आहे, मग मी चालले वावरामध्ये. सरकीला आवाज येईल काम, मी जाते मग. हाव, जाय तू. गेली मी आई. आता मी लावतो आता मुन्नीला फोन आणि बोलवतो भेटायला. अरे विकीचा फोन. हा विकी बोल. ये ना आता, गेली असं ना तोय माय कामाला. अरे हो, गेली मी आई कामाला. आणि तो आई रे माय बी आत्ताच गेली पाय. मला डोकं लावून चाल म्हणे कामाला, पण म्हणलं मला अभ्यास आहे, त्यासाठी मी कामाला गेलो नाही. म्हणलं आज मुन्नीला भेटू म्हणून मी कामाला गेलो नाही पाय आज. ये मग बाहेर जाऊ फिरायला गाडीवर, मस्त लॉंग ड्राईव्हला. बरं येते मग मी, येते. वाव, चल मस्त पैकी आता जाते याच्यासोबत, मस्त बाहेरच खाते पिते मस्त. मग येते घरी. आज मज्जाच मज्जा. चल आता मुन्नी येऊ राहिली, मस्त जाऊ बाहेर, मस्त फिरून येऊ मस्त पैकी. मस्त गेलं हॉटेलात नेतो, वडापाव गिडापाव खाऊ घालतो. ऐकून 100 रुपये घेतले होते मी काल त्याचे माझ्याजवळ, आता त्याच्यातच तिला खाऊ घालतो मस्त पैकी.
ती पण लय खुश होती खाऊ घातलं काही तर जसं खाऊ घातलं काही तर लगेच खुश होऊन जाती. तर गाडी घेऊन जातो. गाडीत पेट्रोल टाकेले. आता आजचे दिवस जाईल ते पेट्रोल. आता उद्या पाहतेशी मग घेता येईल ऐकून पैसे परत पेट्रोल टाकायला. उतर मुन्नी आता इथं जरसा मस्त बसू, गप्पा गोष्टी करू, टाइमपास करू जरसा की. इकडे कोणीच येत नाही ह्या टायमाला. उतर. किती खास वातावरण आहे मुन्नी आज, मस्त लगे रोमॅन्टिक. मुन्नी एवढी शांत शांत काऊन येतो हा? अरे काही नाही, मला वाटलं तुम्हाला खायला नेशील कुठं बाहेर हॉटेलात गिटेलात. तुम्हाला इकडे कशाला घेऊन आला ह्या कोपऱ्यात तिकडं? अगं काय खायचं तुला? मला वाटलं तू जेवली असेल घरी म्हणून तुला नेहमी हॉटेलात. मला वाटलं तू हॉटेलात नेशील खायला म्हणून मी घरी जेवले नाही. बरं जाऊ ना, जाऊ हॉटेलात पण जाऊ ना. पण जरसं बैस ना इकडं, जरसं बसू बोलू आपण इकडं एकांतात. आपल्याला असा टाइमच नाही भेटत ना कुठं. फोनवर तर बोलतो रे आपण. फोनवर नाही बोलत का? नेहमीच बोलतो फोनवर. आणि काय टाइम भेटत नाही म्हणतो. काय पोरगी बाप्पा ही, काहीच कळत नाही हिला. अगं फोनवर बोलणं वेगळं आणि असं भेटून बोलणं वेगळं असतं. काय वेगळं असतं? असं पण तोंडानेच बोलतो फोनवर आणि भेटल्यावर पण तोंडानेच बोलतो. त्यात काय वेगळं आहे? बरं ठीक आहे, जाऊ दे. बरी आहे मग, जवळ ये माया ये. हा आले. हे पोरग कशाला आलं इकडं? हा कशाला मरायला आला इकडं? काय मी कसं तरी लाडी गुड लावून आणलं होतं इकडं. आणि कशाला आला आता इकडं? काय बापा सगळा पचकाच होऊन जातो. अरे हे तर हे आहे ना सगू काकूचा पिंट्या. हा असन मग सोकू बा काकूचं का असन, कोणचं असन. जाऊ तिकडं. कशाला आलं काय माहिती इकडे ते सडक. अरे तर चालला असेल त्याच्या कामाला. ना आता रस्ता आहे मग कशाला आला म्हणजे? तो गेला तिकडे. तो गेला. हा गेला. आपल्याला पाहिलं का होत्या ना? पाहिलं का आपल्याकडं? काय माहिती पाहिलं की नाही तर काय माहिती. ही त्या काकूची पोरगी दिसून राहिली मला तर. नेमला काकूची. आणि या पोरासोबत काय करू राहिली? हे पोरग लय बंड पोरग म्हणते. हे विकी नावाचं पोरग लय बंड आहे. हिला फसू नाही पोरानं काही. चल मुन्नीला विचारतो तरी काय करते म्हणून. मुन्नी अरे मुन्नी, तुला आवाज कस काय देऊ राहिली हो मुन्नी मुन्नी म्हणून? काय रे पिंट्या? काय करू राहिली तू इथं? या पोरासोबत काय करू लागली तू इकडं? अरे काही नाही असंच आले होते. असंच आले होते सहज इकडं. हा इथंच उभा होता. मी माझी चालली होते याच्यासोबत. काही नाही करत मी, काही नाही. हा भेटला म्हणून याला बोलू लागले मी. दुसरं नाही तर काही नाही. काय रे माझ्यासोबत काय बोलते म्हणजे काय? माझ्यासोबत बोलू नये काय कोणा? हा काय म्हणणं काय तो? म्हणणं काय सांग पटकन. काही नाही रे बाप्पा, काही नाही. मी तुला काही म्हणत नाही बाप्पा, माझ्याशी नको बोलू. कस काय नको बोलू? तू कस काय म्हणला? हा देऊ का चांगले कान शिलेतोय देऊ? कस काय म्हणला तू तसं हिच्यासोबत बोलतो कस काय म्हणून? कोणासोबत बोलन मग? हा मुन्नी जा घे तू, जा. मी चाललो वावरात. आईकडे चाललो मी. तो आईला सांगून देईन मी, नाही तर हिंडू राहिली म्हणून तिकडे गावामध्ये. सांगू का तो आईला सांगू? अरे नाही ना मी चालले घरी. माझ्या मैत्रिणीकडे चालले होते नोट्स आणायला. चालले मी घरी चालले. जाते जाते म्हणते मी तर तुम्ही तुझं जाय ना मग पटकन. हो जाते. आई थांब कुठं चालला रे? थांब. ए भाऊ काम धंदे मला रिकामा नाही, आम्ही थांबाली तर. पाहून घेईन मी ह्या पिंट्याला, पाहून घेईन. आणि ही बी काय चालले गेले मुन्नी? कस काय चालले गेली? दाखवतोच मी आता उद्या. थांब. हिच्याशी चांगलं बोलतो आता, चांगला भांडतो हिच्याशी. सगळा पचका करून द्याला. काय तसं खूप आहे, थोडंच राहिलं पा. हा थोडंच राहिलं. देणं पाणी प्यायला एकटी सोडली. देन मला बी. घे ना पी. पे मा पटपट गजले मोठे पाणी. आम्हाला बी येऊ द्या पाणी. आता माझ्या पिंट्या बी आला बनू. आला भाऊ ये पी बा पाणी. घे पी बैस. हिमल काकू तुमची मुन्नी भेटली होती मला रस्त्यात येता. काय रस्त्यात? कसं काय करा रस्त्यात काय करत होती मुन्नी? काय माहिती काय करत होती. मी तिला विचारलं इथं काय करते म्हणून. तर म्हणली मी मैत्रिणीकडे चालले नोट्स आणायला, अभ्यास करायला अशी म्हणली. पा असं का? नोट्स आणायला चालली होती का? बरं म्हणलं काय करत होती गावात? तिला म्हणलं तर वैसे खूप चाल म्हणून तर आली नाही पोरगी. एखाद्या दिवस यायचं ना बरं कसं कामाला हातभार लावायचा ना. पोरगी कामच ऐकत नाही. अभ्यास नुसता अभ्यास करते. करू दे ना अभ्यास करू दे ना. मग आता मी पोरगी नाही का काहीच काम करत नाही पोरगी. मग मी असंच म्हणाव का? तुमची गोष्ट वेगळी वैसे खूप बाई. मोठे लोक आहे तुम्ही. तुमचं काय आहे? तुम्ही देसान मोठ्या घरी हुंडे बिंडे देसान मायदळ. आम्ही काय करावं? आम्ही कुठून द्यायचे हुंडे बिंडे चांगल्या घरी कसं द्यावं? अहो कायचे काय हुंडे नाही. आता कुठे हुंडे राहिले? पोरीला जर चांगलं शिकवलं चांगलं स्वतःच पायावर उभं केलं तर काही गरज नाही. काही पैसे लावायची गरज नाही, खर्च लावायची गरज नाही, आणि काही हुंडे बिंडेची गरज नाही. आपले हुंडे पण नाही राहिले माहिती का? कशाच बाई? मनाच्या गोष्टी द्या, मनाच्याच गोष्टी सगळं बाई.
नाही तर काय काय हुंडे देतात म्हणते हुंडाने घेत आणि हुंडाबंदी झाला आणि त्याच्या नावाखाली म्हणते आमच्या पोरीला हे इतकं तोळं घाला सोनं तितकं तोळं घाला तुमच्या पोरीला सोनं असं म्हणते आणि मग ते हुंड्यापेक्षा जास्त होऊन जात आहे आणि हाय फाय लग्न करा म्हणते आणि लग्न करायचं ते वेगळा खर्च आणि मग कुठे चाललं ते बरं तुम्ही सांगा कुठे चाललं ते खर्च काय व ते तर आहे. आता देवाना पोरगी दिली तर त्याच्या नशिबानं आपल्याला तेवढं करण्यासाठी तेवढं शक्ती पण देतो देव आपल्याला. मग जर देवानं आपल्या पदात पोरगी टाकली तर ते तिचं सगळं करण्याची शक्ती आहे ना आपल्यामध्ये, म्हणून देव आपल्याला पोरगी देतो. असं असतं ते. पोरगी कोणाच्या नशिबात आहे पोरी? लोक तरच आहे पोरीसाठी, आपल्याला आहे तर आपण कशाला द्यायचं हे करायचं. मग आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं. खरंय सखूबाई तुमचं. आता पहा बरं मलाच पोरगी नाहीये तर पहा बरं, मग आता मला वाटत होतं पोरगी असं पण मला नाहीये. पण सखूबाई तुमची पोरगी खरंच आता नोकरी लागू राहिली बाई, तुमचं तर काय पाहायचंच काम नाही आता. अजून काय आता इंटरव्ह्यूला जाणे उद्या, मग कळण काय नोकरीचं तर लागण ना सखूबाई. इंटरव्ह्यूला गेलं म्हणजे काय माहिती हुशार ती अशी खाडखाड इंग्लिश बोलते बाई, जर्मन नाही ना शिकून. मग हो लागली तर बरं होईल बाय. आता स्थळ बी पाहणं चालू तिच्यासाठी जरा चांगलं बरं हो म्हणला दिवाळी झाला की टाकू करून सनी लग्न. हा मग आता पोरीचं करणंच लागते. ठेवून का जमतं का ते? शादी ठेवायची वस्तू का ती? लग्न तर करणंच लागतंय. जा त्या माई लोकांच्या घरी पोरी आपण लहानचं मोठं करा आणि त्या चाललं जाते नवऱ्याच्या घरी. हा मग आता ती काय जगाची रीतची पहिल्यापासून चालले आले. आपण नाही आलो का आपल्या मायबापाचं घर सोडून, तसं मग आपल्या पुरी जाते आपलं घर सोडून. असं असतं ते.